आज आपण इडलीच्या पिठापासून ढोकळा बनवतोय। त्यासाठी इथे मी इडलीचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, थोडासा बेकिंग सोडा आणि 1 चमचाभर तेल घालून थोडंसं पाणी घालून हे बॅटर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। मिक्स केलेलं बॅटर एका तेल लावलेल्या ताटामध्ये घालून घ्यायचंय। व्यवस्थित असं पसरवून त्यावरती बारीक वाटलेली काळी मिरी पूड आणि लाल तिखट छान असं पसरवून घ्यायचंय आणि हे ताट आता आपल्याला एका कढईमध्ये ढोकळा आपला स्टीम होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। कढईमध्ये मी पाणी घातलेलं आहे, त्यावरती व्यवस्थित असं हे ताट ठेवायचं आहे। वरती झाकण ठेवून 10 मिनिट हा ढोकळा आपल्याला छान असा वाफवून घ्यायचा आहे। 10 मिनिटांनंतर गॅस बंद करून हे ढोकळ्याचं ताट आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे। हलकंसं थंड होऊ द्यायचं आहे। त्यानंतर ढोकळा आपल्याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचा आहे। कट केल्यानंतर त्यावरती मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका घालायचा आहे। छान पसरवून ढोकळा आपल्याला मस्त असं काढून हिरव्या चटणीसोबत सर्व करायचा आहे। तर आजची ढोकळ्याची रेसिपी आपली तयार आहे।